छान बिस्किट सारखे गोल्डन कलरवर झालेले आहे, क्रिस्पी पण झालेले आहे, बिस्किट सारखे दिसत आहे। तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहे। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत असे हे तिळकुटाचे मोदक आणि याची पारी आपण कणकीची केलेली आहे। बघू शकता खूप छान झालेले आहे, क्रिस्पी झालेले आहे। 8 ते 10 दिवस टिकून राहतात। असे क्रिस्पी आणि टेस्टी मोदक कसे बनवायचे त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। सुरुवातीला तीळ भाजून घेऊ। एक भांड्यावर मी तीळ घेतले आणि तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचे। आता तीळ भाजणं झालेले आहे। तुम्ही बघू शकता तिळाचा आवाज पण येऊन राहिलेला आहे आणि सुगंध पण येत आहे। हे तीळ मी ताटात काढून घेते। तीळ घेतले ते त्याच्या अर्धे मी सुकं खोबरं घेते। सुकं खोबरं पण हलकं भाजून घेते तांबूस रंगावर। हे खोबरं लवकर भाजले जाते म्हणून हे भाजत असताना ड्रायफ्रूट्स टाकून घेते, कारण मी या खोबऱ्याच्या बरोबर ड्रायफ्रूट्स पण आपले क्रंची होतील। छान तांबूस रंगावर आलेले आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। हे गरम आहे तोपर्यंत याच्यामध्ये किसमिस टाकून घेते। किसमिस याच्यामध्ये टाकले की मोदकाची चव खूप मस्त येते। तीळ थंड झाले, या पॉटमध्ये मी तीळ टाकले आणि जेवढे तीळ घेतले तेवढाच गूळ घेतला आणि एक सोबत मिक्सरमधून बारीक करून घेते। हे तीळ मिक्सरमधून क्रश करून घेतले, जास्त बारीक करून नाही घेतले, फक्त याच्यातला गूळ मिक्स झाला पाहिजे। हे बघा तीळ आणि गूळ छान मिक्स झालेला आहे। तीळ क्रश झालेले आहे, जास्त बारीक नाही करायचे। आता हे जे खोबरं ड्रायफ्रूट्स वगैरे होते ते याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे मोदकाचं सारण तयार आहे। हे सारण तुम्ही असंच हवाबंद डब्यात ठेवू शकता, 15 दिवससुद्धा टिकू शकते। हे मोदक करण्यासाठी आधी कणिक भिजून घेऊ। त्यासाठी 1 वाटी गव्हाची कणिक घेतली, हे मी काढून घेतलेली आहे। अर्धा वाटी रवा घेते आणि चवीपुरतं मीठ घेते। तूप घेते, हे साजूक तूप आहे, तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता। तुपामुळे मोदकाची चव मस्त लागते। आता हे कोरडं मिक्स करून घेऊ आणि जे हे तूप आहे हे सगळं याच्यात चोळून घ्यायचं कणकीला आणि रव्याला, त्यामुळे मोदक खुसखुशीत होतील। आता मस्त सगळ्या पिठाला तूप लावून घेतलेलं आहे, चोळून घेतलेलं आहे। आता हे भिजून घेते। त्यासाठी थोडं पाणी टाकते। हा गोळा आपल्याला जास्त पातळ नाही करायचा आणि जास्त घट्ट पण नाही करायचा। असा हा गोळा भिजून झालेला आहे। बघू शकता जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे, असाच पाहिजे आपल्याला, कारण की याच्यात रवा आहे। रवा मुरण्यासाठी वेळ लागते म्हणून आपण अर्धा तास असंच ठेवून देऊ। अशा ह्या आकाराच्या मी लाट्या करून घेतल्या। आता पारी करण्यासाठी या गोळ्याला लावण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं। तुम्ही गव्हाचंही पीठ घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल। आता पारी तयार करून घेते। अशी ही पारी लाटून घेतली, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही। आता याचा मोदक भरू। मोदक करण्यासाठी या पारीला चिन्या पाडून घ्यायच्या, शक्य होईल तेवढ्या जवळ पाडायच्या। आता याच्यामध्ये सारण भरून घेते। सारण जेवढं बसेल तेवढं भरायचं, कमी भरायचं नाही। जास्तीत जास्त सारण भरलं तर मोदकाची चव छान येते।
आता हे सगळ्या पाकळ्या जवळ आणायच्या, हलक्या हलक्या हाताने आणायच्या. अशा जवळ आणायच्या, खालच्या भागानं थोडंसं असं प्रेस करायचं, त्यामुळे कळ्या वर येतात. आणि हे वरचं टोक आहे, हे जर जास्त जाड असलं तर हे काढून घ्यायचं थोडंसं, कारण की मग हे तळल्या जात नाही आणि कच्चे सुद्धा राहू शकते. हे बघू शकता तुम्ही, मोदक किती छान झालेला आहे. खूप मस्त आकार आलेला आहे. कड्या पण खूप मस्त दिसतात आहे. सुरेख सुंदर मोदक दिसत आहे. अजून एक बनवून दाखवते. पारी लाटून घ्यायची, सगळ्या इकडून सारखी लाटून घ्यायची, कुठं जाड कुठं बारीक नाही राहिली पाहिजे. याच्यात मध्यभागी सारण ठेवायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. असेच मी आपल्या लाडक्या बाप्पासाठी तळणीचे मोदक, पुरणाचे मोदक, रव्याचे, बेसनाचे मोदक याचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुम्हाला पाहायचे असं तर तुम्ही पाहू शकता. आता हे सारणाला इथंच छोटे छोटे चिन्हे पाडायच्या. हे एक दुसरी पद्धत आहे मोदक करण्याची. यामुळे मोदकाला छान आकार येतो. आणि हा टोकाचा भाग आहे, हा काढून टाकायचा आणि हलका असा तिरपा भाग द्यायचा याला. बघू शकता, हा पण मोदक खूप सुंदर सुरेख आलेला आहे. असे सगळे मोदक मी बनवून घेते. असे हे काही मोदक मी जोडून घेतले, राहिलेले नंतर जोडील, कारण की हे जर लवकर तळले नाही आपण तर हे हवेनं सुकू शकतात आणि जास्त ड्राय झाले तर तळण्यात फुटू शकतात. म्हणून मी एवढेच मोजकेच करून घेतले. हे तळल्यानंतर नंतरचे करून घेईल. तेल गरम झालं काय ते पाहू. ते कसं पाहायचं, एक लहानसा गोळा घ्यायचा आणि तो तेलात सोडायचा. ते बुडबुडे करत मंद गतीने वर आलं तर समजायचं असंच तेल आपल्याला पाहिजे. असं मीडियम तेल आपल्याला मोदक तळण्यासाठी पाहिजे. आता हे मोदक तळून घेऊ आपण. बसतील तेवढे तेलात टाकू. मोदक आहे ना, एकदम उलटे नाही करायचे, याला आकार धरू द्यायचा. आणि हे जे टोक आहे, टोकावर असं तेल टाकायचं, नाहीतर मग टोक हे तिरप होऊ शकतं तेलात टाकले की. असे मंद आचेवर बिस्किटसारखे तळून घ्यायचे. जास्त गॅस हाय नाही करायचा, त्यामुळे काय होईल तर वरून जळून येतील, लाल होतील आणि आतून ते कच्चेच राहतील. आपल्याला हे 8 ते 10 दिवसासाठी टिकण्यासाठी पाहिजे, म्हणून आपल्याला मंद आचेवर हे मोदक तळून घ्यायचे आहेत. आता याचा आकार छान कडक झालेला आहे. आता हे खालच्या साईडनं असे टाकून ठेवायचे, कारण की हे जे टोक आहे हे कच्चं नाही राहिलं पाहिजे, क्रिस्पी झालं पाहिजे. हे असंच 2 मिनटं राहू द्यायचं. मोदकाचा कलर खूप मस्त आलेला आहे, गोल्डन कलरवर झालेले आहे. मस्त बिस्किटसारखे दिसत आहेत हे. आता हे झालेले आहे, हे काढून घेते. छान बिस्किटसारखे गोल्डन कलरवर झालेले आहे, क्रिस्पी पण झालेले आहे. आता हे काढून घेते.